नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. वॉर रूम आपला आवडता कार्यक्रम, ज्यात आपण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्वाला प्रश्न विचारत असतो, थेट तुमच्या आमच्या मनातील प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं मिळवत असतो. आज आपल्या वॉर रूममध्ये आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खरं तर अभिनंदन करतो सुरुवातीलाच. आत्ताच एक बातमी म्हणजे वॉर रूम पूर्वीच मिळाली की तुम्हाला संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे, की गेल्या 2 टर्ममध्ये तुम्ही जे सर्वाधिक चांगले प्रश्न विचारले आणि सर्वाधिक प्रश्न या टर्ममधले हे तुमच्या नावाने आहेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मात्र अनेकदा जे सुरुवात खरी तुम्हाला थोडीशी वाईट वाटेल, मात्र तरीसुद्धा अनेकदा खासदार जे प्रश्न विचारतात ते काही वेळा काही भलते सलते सुद्धा असतात, त्यामुळे एक शंका असते लोकांच्या मनात. त्यामुळे सुरुवातीलाच ते विचारतो, हा जो पुरस्कार मिळाला आहे की या टर्ममध्ये सर्वाधिक प्रश्न तुमच्या नावाने आहे, म्हणून मला वाटतं 548. मात्र या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त भर तुमचा कोणत्या प्रश्नांवर होता? अर्थातच मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो, शहराचं सुद्धा आहे, म्हणून शेतीविषयक, ग्रामीण विकास आणि उद्योग ह्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रश्नांची संख्या जास्त आहे माझ्या प्रश्नावलीमध्ये. त्यामध्ये अर्थात आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो, देशाचं कायदा आणि पॉलिसी ठरवण्यामध्ये खासदारांचा सहभाग असतो, म्हणून सर्वच प्रश्नांना हात घालावा लागतो. उदाहरणार्थ परदेशामध्ये राहणारे भारतीय नागरिक असो किंवा इतर काही प्रश्न असो जे देशाशी संबंधित असतात, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतात, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारावे लागतात. नक्कीच खासदाराची ती भूमिकाच असते. आता तुम्ही परदेशातील भारतीयांचा उल्लेख केला आणि मला आठवलं, म्हणजे आढळराव पाटील आज जरी राजकीय नेते असले, शिवसेनेसारख्या पक्षाचे खासदार असले, तरी सुद्धा सुरुवात ती त्यांची नाही आहे. राजकारण काही सुरुवातीपासूनच तुम्ही निवडलेलं क्षेत्र नाही आहे. खरं तर तुम्ही उद्योग क्षेत्रातील, म्हणजे तुमचा जो वावर आहे, मला असं वाटतं की फक्त होल वॉर इज अवर म्हणण्यासारखा स्थिती नाही आहे, जी आपण विनोदानं म्हणतो, की तुमचा संचार देशभरात तुमच्या कंपनीच्या शाखा आहेत. मला वाटतं परदेशात, विशेषतः अमेरिकेत सुद्धा आहेत. तर एकंदरीत एक उद्योगपती म्हणून कसा प्रवास सुरू झाला? म्हणजे मराठी माणूस तसा बिचकतो उद्योगाला, त्यामुळे विचारतो. माझा प्रवास अतिशय विचित्र आहे. म्हणजे खरं म्हणजे माझं आयुष्य सुरुवातीचं ग्रामीण भागामध्ये शेतीविषयक, शेतीमध्ये काम करण्यामध्ये गेलं. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं वडिलांच्या बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1969च्या दरम्यान मुंबईला आलो, ते मुळातच भाजी आणि फळे विकण्यासाठी. मला आठवतो तो काळ की मुंबईमधल्या भायखळा आणि क्रॉफेट मार्केटमधून होलसेलमध्ये भाजी आणि फळं घ्यायची आणि घाटकोपरच्या चाळीमध्ये जाऊन डोक्यावर पाटी घेऊन विकायची. हे काम मी 1970, 71, 72मध्ये केलं. आणि त्याच दरम्यान रात्र शाळेचं शिक्षण घेऊन 10वी 12वी सुरुवातीचं पूर्ण केलं. आणि नंतर हे काम करण्यापेक्षा कुठंतरी चांगली प्रतिष्ठेची नोकरी करावी म्हणून झेनेत इलेक्ट्रॉनिक नावाच्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये शिपायाची नोकरीपासून सुरुवात केली. तो काळ आहे मला वाटतं 1973-74च्या दरम्यान. 4 वर्ष काम केलं आणि 4 वर्षानंतर वाटलं की स्वतःचा व्यवसाय करावा, म्हणून 78 साली 3,500 रुपयाच्या भांडवलावर मी कम्प्युटरच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय चालू केला. आणि त्याच्यातून नंतर मग मॅन्युफॅक्चरिंग वगैरे ह्या ॲक्टिव्हिटी चालू केल्यानंतर व्यवसाय वाढ झाली. एक आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीचं मी सुरुवात केली. आता माझी मुलं सांभाळतात. त्याचा व्यवसाय मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बँगलोर या ठिकाणी असून अमेरिकेमधल्या लॉस एंजलिस शहरामध्ये सुद्धा त्याची शाखा आहे. पण ही माझी तशी सुरुवात आहे. एकीकडे उद्योगपती म्हणून एक चांगला म्हणजे प्रगतीची वाटचाल, आणि दुसरीकडे मात्र अचानक राजकारणात, म्हणजे अनेकांना कळलंच नाही की शिवाजीराव तसंच दिलीपराव वळसे पाटलांचे जवळचे सहकारी, म्हणजे त्यांचं मागचं सर्व काही म्हणजे स्ट्रॅटेजी जी असते ते शिवाजीराव ठरवतात, हे ठाऊक होतं, अनेकांना ठाऊक होतं, मीडियात पण काही लोकांना ठाऊक होतं. मात्र अचानक हा राजकारणात प्रवेश कसा काय झालेला? मला वाटतं पहिली निवडणूक तुम्ही 2004ची लढवली. खरं म्हणजे ग्रामीण भागामधून येणारा माणूस, तो मराठी आणि मराठा असलेला, हा राजकारणाशी कुठं ना कुठं तरी जुळलेला असतो. म्हणजे पूर्वी मला आठवते, आमच्याकडे एक पूर्वी खासदार होते अनंतराव पाटील. ते म्हणायचे की मराठी माणूस, विशेषतः मराठा माणूस, हा एकतर मुख्यमंत्री होईल किंवा डबेवाला होतो. म्हणजे अशा प्रकारचं त्याला एक कुठंतरी ग्रामीण भागाच्या मातीशी जवळीक असणारं नातं हे मराठी समाजातलं, मराठा समाजातलं ग्रामीण भागातून असतं. मुंबईत असो किंवा अमेरिकेत असो, शेवटी आपल्या भागासाठी, आपल्या भूमीसाठी काहीतरी करावं, राजकारणात यावं, समाजकारणात यावं,
ही प्रत्येकाची इच्छा असते, तशी माझीसुद्धा इच्छा होती. फारशी अशी नव्हती, परंतु मला आठवत्या माझ्या भागात पुणे जिल्ह्यात शरद पवारांचं एक वर्चस्व होतं. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप मोठा आदर असायचा आणि अजूनही आहे. आणि त्यांचं अनुकरण करणं, त्यांना फॉलो करणं हे तेव्हापासून मी पाहत होतो. 1970-76च्या दरम्यानपासून. दरम्यानच्या काळात दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर दोस्ती असल्यामुळं राजकारण अजून जवळून पाहता आलं आणि तसं हळूहळू मग राजकारणात प्रवेश करायला संधी मिळाली. पण निवडणूक लढवायचं कसं ठरलं मग? त्याचं असं झालं, मला आठवतं आहे 2000 मी वळसे पाटील ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला त्यांच्याबरोबरीनं त्यांच्या मतदारसंघातली बरीचशी कामं प्रामुख्यानं सहकारी साखर कारखाना स्थापन केला, त्याचा अध्यक्ष मी होतो. माझी संकल्पना होती किंवा शैक्षणिक संस्था चालू करणं. त्यांना राजकारणामध्ये वेळ मिळावा म्हणून त्यांच्या पाठीमागचं राजकारण मी त्यावेळेला बरोबरीनं सांभाळत होतो. दरम्यानच्या काळात लोकांना वाटायला लागलं की मी सुद्धा लोकसभेमध्ये काम करावं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, अशी लोकांची साहजिक अपेक्षा होती. मला मनापासून नव्हतं. पण दरम्यानच्या काळात मला आठवते 2003 साली शरद पवार साहेब ज्यावेळेला अमेरिकेत होते, मी सुद्धा माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून अमेरिकेत एक ट्रिपला गेलो होतो. आम्ही दोघेही एकाच हॉटेलमध्ये न्यूयॉर्कमध्ये राहत होतो. 10 दिवस एकत्र राहत असताना, चर्चा रंगत असताना मी कारखान्याचा चेअरमन होतो. साहेब मला म्हणाले, तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2004ला उमेदवार म्हणून काम करा आणि तुमची इच्छा असेल तर आपण तशी तयारी करू, तशी आपण जाहीर करू. मी म्हटलं माझी काही हरकत नाही, तशी इच्छा नाही आहे, पण जर तुम्ही म्हणत असाल तर माझी काही हरकत नाही. दुर्दैवानं भारतात आल्यानंतर ते कुठंतरी विचारामध्ये फाटे फुटायला लागले. वळसे पाटलांना वाटायला लागलं की आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच बरोबरीनं राहणारा म्हणून जर खासदार झाला तर एक स्पर्धा वाढेल, म्हणून त्यांनी पवारसाहेबांना काहीतरी वेगळं सांगितलं असावं. नंतर पवारसाहेबांनी सुद्धा मग तो विषय थोडं दुर्लक्ष करायला सुरुवात झाली. मी पण म्हटलं ठीक आहे, त्यानं एकदा सांगून टाकलं पवारसाहेबांना की माझी तशी इच्छा नाही आहे, पण तुम्ही असं कधी परत म्हणू नका की बाबा ऐन वेळेला 2 महिने वेळ असताना की तुम्ही निवडणूक लढवा. नसेल तर माझी काही इच्छा नाही, पण अचानक कधी मला सांगू नका. एवढ्यापर्यंत विषय झाल्यानंतर तो विषय तिथंच संपला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मातोश्री निरोप आला आणि मला बोलवण्यात आलं. 15 वर्ष पवारसाहेबांच्या बरोबर, अर्थात त्यांच्याबद्दल माझा अजूनही आदर आहे, 15 वर्ष त्यांच्याबरोबर काम करून तिकिटासाठी संघर्ष करावा लागत होता. बाळासाहेब ठाकरे यांनी 15 मिनटंसुद्धा घेतली नाही आणि 15 मिनटाच्या आतमध्ये त्यांनी मला सांगितलं की आढळराव, तुम्ही 2004ला खेड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवा. आणि असं निर्णय घेतल्यानंतर मी ठरवलं की आता मी निवडणूक लढवणार. मला आठवतं आहे मी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब, पुणे जिल्ह्यातून पवारसाहेबांच्या प्रदेशामधून शिवसेनेची निवडणूक लढणं आणि ती जिंकून येणं सोपं नाही आहे, पण लढायचं म्हणून मी लढायला तयार आहे. साहेब म्हणाले काय हरकत नाही, लढा. मी बाहेर पडल्यानंतर मला परत बाळासाहेबांनी आतमध्ये बोलवलं आणि मला सांगितलं, आढळराव तुम्ही आता कुठे चालल्यात? म्हटलं मी आता घरी चाललो आणि जाऊन मंचरला गावाला जाऊन कार्यक्रमाची तयारी वगैरे वगैरे सगळं ते करावंच लागणार आहे. ते म्हणाले तुमच्या मिसेसला सांगा की दिल्लीची बॅग भरून ठेवा, तुम्हाला दिल्लीला जावं लागणार आहे खासदार म्हणून निवडून येणार. एवढा आत्मविश्वास बाळासाहेबांच्या बोलण्यामध्ये होता आणि त्यावेळेला मी ठरवलं की नाही, आता आपण गांभीर्यानं निवडणूक लढवायची. मात्र बाळासाहेबांचा आशीर्वाद होताच, त्यांनी अगदी तुम्हाला खासदार म्हणून बॅग भरायलाही सांगितली. मात्र शेवटी तो प्रदेश पवारांचा, तुम्ही जसं म्हणाल, पुन्हा दिलीप वळसे पाटील ज्यांना तुम्ही मोठं केलं इतर कार्यकर्त्यांच्या मदतीनं, ते विरोधात, तरीसुद्धा कसं म्हणजे विजय साध्य केलात? खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं हे आव्हान होतं. सुरुवातीला मला वाटत होतं ज्यावेळेला प्रवेश केला शिवसेनेमध्ये, निवडणूक लढवायची ही फक्त राष्ट्रवादीला दाखवण्यासाठी की मी निवडणूक तुमच्या विरोधात लढू शकतो, जिंकून येईल अशी तीळ मात्रही माझ्या मनात खात्री नव्हती. पण जसा ज्या दिवशी प्रवेश झाला 24 फेब्रुवारी 2004 रोजी आणि मतदान होतं 26 एप्रिलमध्ये, फक्त 2 महिन्याच्या काळामध्ये प्रवेश झाला. त्या दिवशी मी बघितलं, माझ्या प्रवेशाच्या दिवशी मंचरला जवळ 60,000 लोकांची उपस्थिती होती.
मी कारखान्याचं चेअर म्हणून काम केलेलं, चेअरमन म्हणून चांगलं काम केलं. शिवाय सहकारी पतसंस्था आहे, शैक्षणिक संस्था, या माध्यमातून चांगलं जाळं उभं होतं. आणि लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर मला कुठंतरी वाटायला लागलं की आता आपण ही नुसतं निवडणूक लढायची नाही तर जिंकायची. शेवटी मी एक उद्योगपती आहे. माझ्या दृष्टीनं कुठली गोष्ट हा एक प्रोजेक्ट असतो. माझी पहिली निवडणूक खेड लोकसभा मतदारसंघाची, आता शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला, पूर्वी खेड लोकसभा होता. हा माझ्या दृष्टीने एक प्रोजेक्ट होता आणि हा प्रोजेक्ट मला एक्झिक्यूट करायचा होता यशस्वीरित्या. कुठलाही एखादा प्रकल्प एक्झिक्यूट करत असताना त्याच्या काय कमी आहे, काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह, ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. तसं मी ह्या माझ्या निवडणूकच्या बाबतीत सगळं ॲनालिसिस केलं. एक एजन्सी हायर केली. मला आठवतं आहे खेड लोकसभा मतदारसंघामधील मुळशी तालुका, भोर तालुका आणि वेल्हे तालुका, ह्या तालुक्यात आयुष्यात मी कधी गेलोच नव्हतो, माहितीच नव्हतं. लोकांना माहिती होतं आढळराव कोण आहे, पण मला माहिती नव्हतं की वेल्हा तालुक्यातलं कुठलं गाव कसं आहे. पण शेवटी निवडणूक लढवायची. मी माझी यंत्रणा कामाला लावली, प्रोफेशनल एजन्सी हायर केली आणि ज्या ज्या गावामध्ये दौरा केला त्या त्या गावाची परिस्थिती माझ्या मनामध्ये होती. मुळशीच्या एखाद्या गावात गेलो तर त्या गावात काय समस्या, पाण्याची आहे की रस्त्याची आहे की मंदिराची आहे की कशाची आहे, ही मी भडाभडा बोलायला लागलो लोकांच्या समोर. ते लोकांना भावलं. माझ्यामध्ये असलेला एक ग्रामीण भागातला चेहरा उद्योगामध्ये काम करतो, उद्योग क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो आहे, तरुणांना नोकऱ्या देतो आहे, एक चांगला मराठी माणूस उद्योजगामध्ये एक चांगलं काम करतो आहे, ही भावना लोकांपर्यंत पोचली. त्याचा एक चांगला प्रतिसाद लोकांमध्ये गेला. शेतकऱ्यांमध्ये की कारखान्याचा एक यशस्वी उद्योजक की जे कारखान्याचा एकही पैसा खर्च न करता कारखान्यासाठी लागणारा खर्च हा स्वतःच्या खिशातून करतो आहे, हे लोकांपर्यंत माहिती होतं. एक चांगली पतसंस्था चालवणारा हा एक उद्योजक आहे. आजसुद्धा पतसंस्थेचे माझ्या ठेवीत 300 कोटी आहेत, 250-300 कोटीच्या वर आहेत. शाळा म्हणजे महाराष्ट्रातली मी आवर्जून सांगेल की एकमेव अशी शाळा असेल ग्रामीण भागामध्ये ISO 9001 सर्टिफिकेशन आहे. 28 एकरमध्ये शाळा आहे, स्विमिंग पूल आहेत, 4 कम्प्युटर लॅब आहेत, 30 बसेस आहेत, ग्रामीण भागामध्ये. इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे, इंग्लिश BEd आहे, DEd आहे, MBA सगळं आहे. हे करतो आहे मी अजूनही, म्हणजे ग्रामीण भागामध्ये करतो आहे. मला जर वाटलं असतं तरी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अशा मोठ्या संस्था करू शकलो असतो, अनेक नेत्यांनी उभारले सुद्धा. हां, तशा करू शकलो असतो. परंतु मी फक्त माझ्या भूमीसाठी, माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ही मी संस्था उभी केली. आजसुद्धा मोठी संस्था, प्रचंड मोठी संस्था झाली जरी असली तरी वर्षाला 40-50 लाख रुपये खर्च मी माझ्या खिशातनं करतो. तो सुद्धा माझ्या कंपनीतल्या बॅलन्स शीटमधून तिथं जात असतो. व एक समाधान आहे. हे लोकांमध्ये याचा कुठंतरी प्रभाव पडला, लोकांना वाटलं. आणि म्हणून पहिल्यांदा मला वाटलं नव्हतं की मी निवडणुकीमध्ये निवडून येईल. ज्या दिवशी मतदान झालं, मतमोजणीच्या आदल्या दिवशी, मला आठवते त्या दिवशी पुणे शहरातल्या पोलीस कमिशनर मला फोन केला. मी होतो गडबडीत, उद्या सकाळी मतदान मोजणी आहे. कमिशनर मला फोन केला, म्हणाले आढळराव साहेब तुम्ही उद्या कुठल्या मार्गानं मंचरला जाणार. मला काहीच माहिती नाही. मला सहज म्हटलं असाच्या मार्गानं जाईल. ज्या वेळेला मतमोजणी चालू होती त्यावेळेला मला त्या कमिशनरच्या फोनची आठवण झाली. जसं माझं लीड ओढायला लागलं तर कमिशनरला माहिती होतं असं मला जाणवलं की मी निवडून येणार आहे. तर माझा परतीचा मार्ग मिरवणुकीचा कुठला असेल हे सुद्धा त्यांना माहिती होतं. अर्थात माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठी भूमिका, सगळ्यात मोठा प्रसंग जो मी समजेल ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची चाकण येथे झालेली जाहीर सभा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची इतकी मोठी सभा कुठं झाली नाही असं जाणकारांचं मत त्या दिवशी होतं. एक राजकारण आहे बेसिकली. एकंदरीतच म्हणजे खरं तर मातीशी इमान असलं तर खरं तर उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय भरारी घेणारा माणूस मात्र आपल्या मातीतल्या आपल्या माणसांसाठी जेव्हा सरळपणानं काही काम करू लागला त्या लोकांनीही तसं भरभरून दिलं. म्हणजे तरीसुद्धा शेवटी राजकारणाचे क्षेत्र आहे, सर्व काही तसं सरळ साधं नसतं. त्यामुळेच काही वेगळेही प्रश्न असतील आढळरावांसाठी आपल्याकडे, ते विचारूया आपण एका ब्रेकनंतर.
वारूमध्ये आपला संवाद रंगलेला आहे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी. मी थेट सूत्र देतोय स्थानिक पत्रकार आमचा, जो खास आढळरावांसोबत या वॉरूमसाठी आलेला आहे त्याच्याकडे. दादा, एक अजितदादांनी शंका उपस्थित केली होती की खासदार शिवसेनेचे आणि आमदार राष्ट्रवादीचे वगैरे, आणि पण आमदारकीला जरी मतदान पडत असलं तर खासदार राष्ट्रवादीचे का नाही होऊ शकलं, ही शंका उपस्थित केली की जी मतदान आहे ते खासदारकीला का पडू शकलं नाही, म्हणजे निकम जे उभे होते त्यांना खासदारकीला मतदान कमी पडलं होतं, ती शंका त्यांनी उपस्थित केली. असं का होतं? खरं म्हणजे माझ्या तिन्ही निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 आमदार हे विरोधी पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असायचे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत. म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ असेल जो वळसे पाटलांचा आहे, माझ्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी भरपूर मतदान घेतलं कारण माझाच तालुका तो. किंवा विलास लांडे यांच्या विरोधामध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढलो 2009मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये 27,500च्या आघाडीने मी भोसरीमधून मतदान घेतलेलं आहे. त्यामुळं माझी काम करण्याची शैली, माझे इतर लोकांशी असलेले संबंध, सर्वसामान्यांबरोबर काम करण्याची पद्धत, म्हणजे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. मी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये निवडून आलो, मला अपेक्षासुद्धा नव्हती. दिल्लीमध्ये गेलो, मला आठवते सेंट्रल हॉलमध्ये पहिला की दुसरा दिवस असेल माझा दिल्लीमध्ये. महाराष्ट्रातले काही पत्रकार माझ्याबरोबर चर्चा करत होते कारण म्हणजे सगळेजण मला ओळखत नव्हते. पण एक पत्रकार माझ्या पाठीमागं मला ऐकायला येईल अशा पद्धतीत बोलत होता की शिवाजी आढळराव इज अ वन टाईम वंडर, हे काही परत निवडून येणार नाही. आणि मला त्यांना हे साबित करून दाखवायचं होतं की आय एम नॉट अ वन टाईम वंडर, मी पुन्हा निवडून येऊ शकतो. मला आठवतं आहे माझा पहिला मतदारसंघ खेड लोकसभा अतिशय मोठा आणि दुर्गम भाग असलेला मतदारसंघ. मुळशीच्या तामिनी घाटामध्ये मी प्रचाराला किंवा कार्यक्रमाला जायचो. आठवड्यातले 5 दिवस हे मी सतत मतदारसंघामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं भेटत असतो. आणि आजही प्रथा चालू आहे. आठवड्यातले 5 दिवस कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या तरी गावाला भेट द्यायची. एका दिवसात 20-25 गावं कव्हर करायची, लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या. मुळशीमध्ये फिरत असताना तामिनी घाटामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत तिथं दौरा करायचा, कार्यक्रम करायचे. 12-1 वाजता कुठंतरी एखाद्या आदिवासीच्या घरी जेवायचं. 1 वाजता मी तिथून निघायचं मुळशीवरून माझ्या मंचरला यायला, तर 3 तासाचा प्रवास असायचा. अर्थात रात्री 1 वाजता गाडीत बसल्यानंतर थोडी झोप लागायची आणि मध्ये तरी ड्रायव्हरनं कुठंतरी ब्रेक दाबला किंवा गाडी वळणावर जर आली तर मला खडबडून जाग यायची. ती जाग आल्यानंतर मला 5 मिनटं लागायचे जस्ट टू फिगर आऊट की मी कुठं चाललो आहे. पुण्याहून मंचरला चाललो आहे, मंचरहून मुंबईला चाललो आहे की मुंबईहून पुण्याला चाललो आहे, असं विचार यायचा. कारण असं हे सतत व्हायचं की इतका प्रवासामुळं इतक्या प्रकारे लोकांचा संपर्क माझा असायचा. मी अभिमानानं सांगतो, मला गर्वाने सांगत नाही पण अभिमानानं सांगेल की महाराष्ट्रातला मी एकमेव खासदार आहे की मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या वाड्या वस्त्यांवर मी पोचलेलो आहे. खासदार म्हणून प्रत्येक दिवशी रोज लोकांना भेटणं अपेक्षित नसतं, पण मी माझ्या दृष्टीनं हे आव्हान मानलं की एकही वाडी, एकही गाव, एकही वस्ती अशी सोडायची नाही की जिथं आपण भेटलो नाही. माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मला आठवतं आहे की 6,845 स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ मी जवळजवळ पूर्ण कव्हर केलेला आहे. पवारसाहेब, असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये पवारसाहेबांशी वैर करून जिंकणं कठीण असतं, पण तुम्ही ही जी किमी आहे सतत 3 वर्ष खासदारकी करताय, म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात एक म्हटलं तरी चालेल विजयी होतात, या मागचं रहस्य काय? खरं सांगू, मला पवारसाहेबांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांच्याशी वैर करणं मला कधीच माझ्याच्यानं होणार नाही. मला आठवत आहे 2009 साली पवारसाहेब माझ्या विरोधात उभे राहणार होते. लोक मला प्रश्न विचारायचे, तुम्ही पवारसाहेबांच्या विरोधात उभे राहताय? म्हटलं मी नाही आहे, पवारसाहेब माझ्या विरोधात उभे राहत आहेत. कारण तो मतदारसंघ माझा होता आणि पवारसाहेबचा नव्यानं झालेला मतदारसंघ आणि माझ्या मतदारसंघात पवारसाहेब उभे राहणार होते. परंतु त्यांच्याबद्दल आदर असतानासुद्धा मी एवढं सांगेल की लोकांशी तुम्ही कसे वागताय, लोकांशी संबंध कसे आहेत. तुम्ही खासदार म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे कशासाठी? की तुम्हाला मोठं व्हायचं म्हणून नव्हे, खासदार आमदारांना मोठं व्हायचं म्हणून नव्हे, तर माझ्या दृष्टीनं मला लोकांनी निवडून दिलं आहे, लोकांची दुःख सुख समजून घेण्यासाठी मला निवडून दिलेलं आहे. ही सतत जाण माझ्या मनामध्ये असायची.
आणि दुसरं एक सांगायचं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले लोकांचे सुद्धा संबंध माझे चांगले आहेत. ते सुद्धा मला मतदान करतात, कारण त्यांना माहिती आहे की माझ्या विरुद्ध उभा असलेला त्यांचा उमेदवार तेवढा चांगला नसताना तर काही लोक मला तशी मतदान करतात. काँग्रेसची लोक मला मदत करतात, भाजपची करतात, शिवसेनेचं तर आहेच, कारण मी शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळं राजकारणाच्या व्यतिरिक्त तुमचे संबंध लोकांशी, जनतेशी कसे आहेत, तुम्ही कसं काम करतात ह्याच्यावर बरंचसं मत तुम्ही यशस्वी अवलंबून असतं. उद्योगपती हे आहात. मोदी सरकारने सध्या ज्या काही योजना नवीन जे उद्योग करू इच्छित त्यांसाठी जे मांडलेले आहेत किंवा जे सुरू केलेले आहेत, कितपत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ह्या योजनांपासून कशा पद्धतीने स्थानिक जो छोटा उद्योगपती बनू इच्छितो त्याला फायदा होऊ शकतो? ॲक्च्युली मेक इन इंडिया हा खरोखर चांगला प्रोग्राम आहे, चांगली योजना आहे. त्याला अजून सुरुवात व्हायची. मेक इन इंडियाच्या बरोबर स्किल इंडिया किंवा ह्या सगळे जे कार्यक्रम आहेत हे नक्कीच त्याचे उद्दिष्ट चांगले आहेत, परंतु त्यांची इम्प्लिमेंटेशन व्हायला अजून सुरुवात आहे, अजून वेळ लागणार आहे. आत्ताशी परदेशातून इन्व्हेस्टमेंट येऊ पाहते, ॲक्च्युली पेपरवर आहे, प्रत्यक्षात यायची आहे. इन्व्हेस्टमेंट जी काय भारतात गुंतवणूक व्हायची ती व्हायला अजून वेळ आहे. त्याच्यानंतर खरी याची फळं मिळतील. परंतु एकंदरीत मोदी सरकारनं गेल्या 2 वर्षामध्ये भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी जी पावलं उचलली ती नक्कीच चांगली आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या काही काळामध्ये कळेल. पण मेक इन इंडियाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही फायदा आहे का? मेक इन इंडिया आणि शेतकरी हे टोटली वेगळे आहेत. म्हणजे मेक इन इंडियामधले काही इंडस्ट्रीज आहेत, ॲग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री आहेत, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, याचा शेतकऱ्यांना दूरवरचा परिणाम नक्कीच चांगला मिळेल. पण आता तरी सध्या तरी शेतकऱ्याच्या दृष्टीनं म्हणावं अशी पावलं अशी याच्यात दिसत नाही आहेत. मी पवारांच्या विरोधात नाही तर पवार साहेब माझ्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत असं सांगून पुन्हा मीच विजय मिळवेन हा आत्मविश्वास एखाद्या माणसात केव्हा येऊ शकतो, आणि तेही शरद पवार यांच्या बाबतीत तेव्हाच जेव्हा त्याचं माणसाशी नातं जुळलेलं असेल. शिवाजीरावांनी ही किमया करून दाखवली. मगाशी किमया शब्द जेव्हा वापरला तो योग्यच होता सुनील याने, आमचा प्रतिनिधी. आणि खरोखरच आणखीही काही किमया त्यांच्या बाबतीत घडलेल्या त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आणि अर्थातच मगाशी मी म्हणालो तसं राजकारण वळून कसं चालेल. शिवसेना म्हणजे सत्तेतला विरोधी पक्ष अनेकदा बोललं जातं. नेमकं सत्तेत असूनही विरोधात असणाऱ्या पक्षाचे खासदार म्हणजे आढळराव पाटील. त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांनाही त्याबद्दल विचारावं लागतं की एक सारखी टीका होते की शिवसेनेची जी भूमिका असते ती सत्तेत आहे, दिल्लीतही आहे, मुंबईतही आहे, राज्यात, तरीसुद्धा भूमिका जी असते किंवा वावरणं जी असतं ते विरोधी पक्षासारखं. प्रश्न सत्तेत आहे की नाही हा प्रश्न नाही. माझ्या दृष्टीनं आमच्या पक्षाला एखादी गोष्ट सरकार बरोबर करत नाहीत किंवा सरकारची पावलं चुकीच्या दृष्टीने जात आहेत, अशा वेळेला आवाज उठवणं हे नक्कीच गरजेचं आहे. मी खासदार म्हणून किंवा शिवसेना एक सत्तेतला पक्ष म्हणून काही गोष्टी चुकीच्या चालल्या आहेत त्याच्यावर पांघरून घालून स्वस्थ बसण्यासारखा पक्ष आमचा नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी जर आम्हाला खटकल्या तर आम्ही रस्त्यावर येतो. शिवसेनेचा खासदार म्हणून मी सुद्धा अनेक वेळा ह्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, आमच्याच पक्षाच्या विरोधामध्ये, आमच्याच सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केलेली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये असेल किंवा ऊसाच्या भावाच्या संदर्भात, शेतीमालाला चांगला भाव मिळावा म्हणून हे रस्त्यावर उतरलेलो आहे. त्यामुळे तर शिवसेना आक्रमक पण कुठेतरी डावललं खरोखरच जातं का? कारण आत्ताच मुंबईत जेव्हा रेल्वेचा कार्यक्रम झाला तेव्हा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, पुन्हा राजन विचारे यांना त्याचा निषेध करावा लागला की आम्हाला उशिरा बोलवलं, आम्हाला योग्य कल्पना दिली जात नाही, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मागण्या आमच्या असतात मात्र किंमत देत नाहीत. तुमचे अनुभव काय आहेत? अगदी बरोबर आहे. अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी जी पावलं उचलली ती माझ्या दृष्टीने अतिशय गरजेची आहे आणि योग्य आहे. हल्ली काय झालं आहे की भाजप सरकार म्हणजे केंद्रामध्ये पंतप्रधान त्यांचे, राज्यामध्ये मुख्यमंत्री त्यांचे, बहुतांशी मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे मंत्री, महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असल्यामुळे श्रेय घेणं किंवा शिवसेनेच्या खासदारांना श्रेय मिळू नये अशा प्रकारची भूमिका भाजपची नक्कीच आहेत. एकंदरीत भाजपला असा कुठंतरी आता आभाळ ठेंगणं झाल्यासारखं दिसतं आहे.
मला आठवते 2004 साली 2009 साली ज्यावेळेला मी विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जशा प्रकारची गुरमी होती तशा प्रकारचा स्वभाव आता भाजपच्या मंत्र्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये होतो आहे. ठीक आहे, आम्हाला नरेंद्र मोदीविषयी आदर आहे, आम्हाला भाजप पक्षाविषयी आदर आहे, आम्हाला RSS बद्दल आदर आहे, पण ज्या पद्धतीनं शिवसेनेला वागवलं जातं हे नक्कीच कुठंतरी पण असं चुकीचं काही आहे. उदाहरण आहे का सांगा? उदाहरण म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मला आठवतं आहे संरक्षण खात्याविषयीच्या संदर्भातले प्रश्न मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री असतानापासून हँडल करतो आहे. संरक्षण खात्याच्या निगडीत असलेले प्रश्न काही लगेच वर्षादिवसामध्ये 2 वर्षामध्ये सुटत नाही, त्याला तपं लागतात. 12 वर्षापासून जो प्रश्न मी हँडल करतो आहे, सांभाळतो आहे, रेड झोनचा असेल किंवा हडपसर विभागामध्ये घोरपडी रेल्वे ओव्हरब्रिज, लुलानगरचा पूल, 12 वर्ष जवळजवळ 40 पत्र झालीत माझ्याकडं पत्राची फाईल आहेत मोठ्या, 20-25 बैठका झाल्या आहेत, लोकसभेमध्ये 4 वेळा भाषणं करून झालीत. सुदैवानं मनोहर पर्रिकर मंत्री झाले आणि त्यांनी याला प्रतिसाद दिला, म्हणजे शिजून आणलेल्या गोष्टी काही मी आत्ता नाही की जर नवीन सरकारनंच केल्यात. 12 वर्षामध्ये मी कुठंतरी शिजून आणलेलं आणि ऐन वेळेला फायनल व्हायच्या वेळेला काल झालेला भाजपचा आमदार किंवा एखादा अपक्ष आमदार गडकरीकडे जातो, फोटो काढतो, पालकमंत्री बापटांच्या बरोबर आणि त्यांनी काम केलं, हे कुठंतरी चुकीचं आहे ना. ज्या खासदारांनी 12 वर्ष काम केलं आहे, आता मी पुणे नाशिक रेल्वे आज नाही 12 वर्ष भांडतोय मी, प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पामध्ये माझं पुणे नाशिक रेल्वेविषयी भाषण आणि भांडण असतंच. ह्या कामाचं श्रेय मला मिळालं पाहिजे. भाजप नेते ज्या पद्धतीने शिवसेनेसंदर्भातले आरोप करतात किंवा त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य करतात त्याला सडेतोड उत्तर दिलं जात नाही किंवा त्यांनी गप्प करण्यासाठी जे काही सिस्टम जेव्हा बाळासाहेब काळात व्हायची ती कुठेतरी होत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही सडेतोड तो आता काल अरविंद सावंत आणि राजन विचारे रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीनं विरोध केला ते करतोच की आम्ही सुद्धा करतोय, परंतु शेवटी सरकार आमचंच आहे असं म्हणून आम्ही सहन करायचा मुख्यपणानं मार सहन करायचा तीच पद्धत आहे, तीच परिस्थिती आज आहे. भाजप सेनेला संपवण्याचा प्रयत्न करते का याचा? अर्थातच दिसतंय ना तसं. म्हणजे मी भाजप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविषयी नेत्यांविषयी आदर ठेवून मी सांगतो की हे जे चाललंय चुकीचं चाललंय. म्हणजे युती मला आठवतं 12 वर्ष मी खासदार म्हणून काम करतोय, संघर्षामध्ये काम केलं, अजित पवारांच्या विरोधात भांडून काम केलं आहे, त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये काम केलं. मला कधी एवढी अडचण वाटली नाही काम करायची आणि कामं करून श्रेय घ्यायची. आता काय झालं आहे की काम आपण करायचं, मरमर काम करायचं आणि कोणीतरी उभं राहायचं सौम्य गव्हाणे सांगायचं की फोटो काढायचा मनोहर पर्रिकरांबरोबर आणि नितीन गडकरी बरोबर. गल्लीतला कार्यकर्ता जो मी नितीन गडकरी त्या खात्याचे मंत्री व्हायच्या अगोदरपासून जो प्रकल्प मी मंजूर केला आहे, म्हणजे ते पाठपुरावा करतो आहे, त्याला आता कुठं मंजुरी मिळाली आणि ऐन वेळेला गिरीश बापटांनी टीव्हीवर सांगायचं की याचं काम ह्या आमदारांनी केलं, चुकीचं आहे. युतीचं राजकारण पुन्हा श्रेयवादात अडकणार असं 100% चालू आहे, श्रेयवादामध्येच चालू आहे सगळं. दादा, एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं का शिरूर मतदारसंघामध्ये भाजपची ताकद थोडी कमी आहे, तर त्याला कुठेतरी ती ताकद वाढवण्यासाठी तिथले तुम्ही सांगितल्याप्रमाणे अपक्ष आमदार वगैरे तर महेश लांडगेंना कुठेतरी पुढे करून BJPची ताकद वाढवण्याचा प्रयत्न शिरूर मतदारसंघात होतोय का? त्यांनी करावा. प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की त्यांनी त्यांची ताकद वाढवावी, कोणालाही उमेदवारी द्यावी. मी तर असं म्हणाल नाही की बाबा माझ्या विरोधात कोणीच उमेदवार देऊ नये. ज्या वेळेला शरद पवार माझ्या विरोधात उभे राहणार होते त्यावेळेला मी डगमगलो नाही, तर महेश लांडगे उभे राहिले तर मला काय फरक पडणार आहे? मी तर जाहीर केलं होतं की शरद पवार काय माझ्या विरोधामध्ये जरी बऱ्याच ओबामा जरी उभे राहिले तरी मी हटणार नाही आणि माझी भूमिका आजही तीच आहे. भाजप आणि शिवसेनेतले खटके हे काही जगजाहीरच आहेत, पण आता निजामशाहीवरून जो वाद सुरू झाला त्याच्यानंतर आज सुद्धा भाजपने बॅनरबाजी केली आहे की पावसाळा सुरू झाला की डराव करतात असे बॅनरबाजी जी केली आहे. हे सर्व 2017 मध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत का? कसं हे सोशल मीडियामध्ये जे चालू आहे तुम्ही आता म्हणता ते भाजपने केलं, भाजपने जाहीर करावं की त्यांनी केलेलं ऑफिशियल आहे. तशी यंत्रणा आमच्याकडे पण आहे, सोशल मीडियामध्ये आम्ही पण आहेत. सोशल मीडियामध्ये प्रत्येक जणांची तेवढी क्षमता आहे, परंतु हे पाठीत वार करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही मातोश्री हे ते वगैरे याच्यावर टीका करतायत, हे कुठेतरी शोभणारं नाही आहे. हे सोशल मीडियावर कुणी कसली टीका करू शकतं, त्याला काही निर्बंध नाही. त्यांनी अधिकृत करावं सांगावं.
एक संयमित उद्योगपती, मात्र जेव्हा संघर्षाला उतरतो तेव्हा एक वेगळी आक्रमकता सुद्धा दिसते. शिवाजीरावांमध्ये आज तेच दिसते आपल्याला की मी चांगलं करत असताना माझ्या वाट्याला जाल तर मी तुम्हाला दाखवून देईन. अगदी मग बराक ओबामा आले तरीसुद्धा खासदार मीच असेन हे आत्मविश्वासाने ते सांगतात. अर्थात आणखी काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया आणि त्यांना विचारूया. एखादा माणूस खासदार होत असतो सातत्यानं 3 निवडणुकांमध्ये त्याचं मताधिक्य सुद्धा वाढत असतं. मात्र आपल्याला अनेक वेळा कल्पनाच नसते की प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय असते, तिथं त्याला काय करावं लागतं. आज शिवाजीरावांच्या तोंडून आपल्याला प्रत्येक बित्तम बातमी कळते. खरं तर बातमी मागची खरी बातमी सुद्धा कळते. मी सारंगकडे देतो, त्याला प्रश्न विचारते शिवाजीरावांना. सर, मगाशी तुम्ही म्हटलं की भाजपकडनं तुम्हाला डावललं गेलं. आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये तुम्ही युती सोबत लढणार की स्वतंत्रपणे लढणार राज्यामध्ये? युती करायची की नाही करायची हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा विषय आहे. परंतु एकंदरीत मला जे दिसतंय ते दोन्ही पक्षामध्ये हे संबंध इतके दुरावलेत, युती होईल असं वाटत नाही. परंतु शेवटी शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. सर, राज्यात आणि केंद्रात भाजपची सरकार आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्यांची दडपशाही वाढली आहे का? खूपच वाढली हे सगळ्यांना दिसत आहे. मी बोलत नाही, म्हणजे भाजप तसा हा चांगला पक्ष आहे, त्यातले बरेचसे नेते चांगले आहेत. नितीन गडकरी असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांची धोरणं चांगली आहेत. परंतु काही लोक ज्या पद्धतीनं शिवसेनेवर टीका करतात किंवा प्रादेशिक पक्षाला संपवण्याच्या नादात आहेत, ही कुठेतरी चूक भाजपकडनं होते असं मला वाटतं. दादा, शिरूर मतदारसंघ हा ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे. तिथं नेहमी यात्रा वगैरे जेव्हा भरतात त्यावेळेस गाड्या वगैरे भरवल्या जातात. तर पेटा संघटनेने गाड्यांवरती बंदी घातलेली आहे, तर काय सांगाल एकत्रित? दुर्दैवानं बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जीवनातला अतिशय आनंदी आणि खेळ असतो ग्रामीण भागामध्ये. त्याच्यावर गेल्या 2 वर्षापासून बंदी आली आहे आणि त्यासाठी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगले प्रयत्न केलेत, परंतु त्याला अजून यश आलेलं नाही. मी त्यांना सांगत होतो की याच्यावर बंदीवर एकमेव उपाय म्हणजे कायद्यामध्ये बदल करणं किंवा वटहुकूम आणणं. हे न करता त्यांनी एक GR आणला, त्याच्यावर कुठंतरी पेटानं ऑब्जेक्शन घेतलं आणि ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. आता 26 जुलैला पुन्हा एकदा तारीख आहे, परंतु मला वाटत नाही त्याच्यामधून काही फारसं आपल्या हाती लागेल. त्याच्यावर एकमेव पर्याय लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असताना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा करून बैलगाडा शर्यतीला परवानगी कायमची मिळावी यासाठी प्रकाश जावडेकर यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. दादा, तुमच्या शिरूर मतदारसंघातून पुणा नाशिक रेल्वे होते आणि पुणा नाशिक हायवे जो मोठा प्रकल्प आहे ते तुम्ही सांगितलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ते प्रस्तावित आहेत आणि पुढे कामही चालू आहेत. काय सांगाल त्याबद्दल? प्रस्तावित नाही, मंजूर आहेत. पुणे नाशिक रेल्वे ही ह्या अर्थसंकल्पामध्ये 2425 कोटी रुपये त्याच्यावर टाकलेत. राज्य सरकार आणि रेल्वे हे दोघांमध्ये एक पार्टनरशिपमध्ये कंपनी 50-50% भागीदारीनं स्थापन होते. ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये ती कंपनी स्थापन होईल आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होईल DPR वगैरे होऊन, आणि मला वाटतं की 4-5 वर्षामध्ये त्याला कामाला सुरुवात होईल. त्याच्याशिवाय नाशिक फाटा ते खेड हा 6 पदरी रस्ता जवळजवळ 1800 कोटी रुपयाचा तो सुद्धा मंजूर झालेला आहे. त्याचं काम 3 महिन्यामध्ये चालू व्हायला काही हरकत नाही. खेड ते सिन्नर हा जवळजवळ 1400 कोटी रुपयाचा 4 पदरी रस्ता जो खूप महत्त्वाचा आहे, तो काम चालू आहे. 4 ठिकाणी बायपासची भूसंपादनाची प्रक्रिया बाकी आहे, ती झाल्यानंतर ते काम पूर्ण होईल. सर, आता दुष्काळाच्या भागामध्ये शिरूर मतदाराला मोठ्या प्रमाणात पाण्याचा सामना करावा लागला. अनेक गावांमध्ये पाणी नव्हतं, तर त्यासाठी काही वेगळी व्यवस्था केली आहे का? आता खरं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणावं असं मराठवाडा आणि विदर्भा एवढा दुष्काळ कधीच नव्हता. आजसुद्धा गेल्या महिन्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पाणी धरणातून सोडले, डिंबे धरणामधून, आणि ते शिरूरपर्यंत पोहोचलेलं आहे. अजूनही काही गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी चांगलं मिळालेलं आहे. काही ठिकाणी टँकर पुरवावे लागलेत, परंतु जे नॉर्मली
प्रत्येक वर्षी पुरवावं लागतं तेवढंच टँकर यावर्षी आम्हाला पुरवठा करावा लागलेला आहे. परंतु जलसंधारणा विभागाच्या माध्यमातून चांगली कामं घेतलेली आहे की भविष्य काळामध्ये पाण्याची टंचाई होणार नाही अशा प्रकारची कामं झालेली आहे ग्रामीण भागामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून. आत्ता शिरूरमध्ये आणि बिबट्यांच्या हल्ल्यावर अनेक गावकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले झाले, पण अजूनही बिबट्याचा बंदोबस्त होत नाहीये. खरं म्हणजे ही एक मोठी समस्या आहे. मी त्या भागात दौरे केलेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि पिंजरे पण लावलेले आहेत. लवकरच या संदर्भामध्ये बिबट्यांसाठी एक वेगळा प्रकल्प 200 एकरामध्ये व्हावा असं सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो की प्रत्येक बिबट्यांना रानामध्ये सोडण्याच्या ऐवजी त्या सुरक्षित जंगलामध्ये 200 एकरच्या उद्यानामध्ये त्यांना सोडावं की जेणेकरून बाहेर जाणार नाही. आता काय होतं, फॉरेस्ट विभागाची लोक ही बिबट्यांना जंगलात सोडतात आणि जंगलातून ते वस्तीमध्ये येतात आणि मग माणसाचा बळी जातो. वन्यप्राण्यांचा विषय निघालाय. खरं तर आत्ता राजकारणात सुद्धा खरं तर वन्यप्राण्यांचंच एक राजकारण रंगलं की वाघ आणि सिंह यात सरशी होणार कोणाची शेवटी? कारण तुमचे अंदाज बरोबर निघतात, तुमची स्ट्रॅटेजी अचूक असते किमान तुमच्या मतदारसंघातील. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? शेवटी वाघ हा वाघच असतो आणि वाघच जिंकत असतो. वाघाला पर्याय नसतो. सिंह किंवा अन्य प्राणी हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये कधीतरी येतात आणि जातात, प्रकाशात येतात आणि प्रकाशाबरोबर प्रकाशाच्या मागे जातात. पण सिंह जो आहे ज्या गुजरातमध्ये गिरमध्ये सर्वात जास्त त्यांचं अभयारण्यच आहे एक प्रकारे, एवढं मोठं वास्तव्य आहे आणि तो सध्या देशभर पसरू लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये वाघाची संख्या कमी नाही आणि महाराष्ट्र ही वाघाची भूमी आहे आणि मर्दाची भूमी आहे. इथं वाघच राज्य करणार आहे. एक प्रचंड आशावाद आहे की इकडं वाघच राज्य करणार. अर्थात काय नेमकं होतं ते येणारा काळ सांगेलच. वरूमध्ये खूप चांगली एक चर्चा वेगळ्या पद्धतीची रंगली. एक उद्योगपती, खरं तर उद्योगात बॅलन्स शीट मांडली जाते, प्रॉफिट लॉस याच्यावर विचार केला जातो. सार्वजनिक जीवनात मात्र शिवाजीरावांनी जी बॅलन्स शीट मांडलेली आहे आतापर्यंत तरी त्यांच्याकडे लोकांच्या मतांच्या रूपाने, लोकप्रियतेच्या रूपाने प्रॉफिटच जास्त जमा झालेलं दिसतं. अर्थात येणाऱ्या काळात इतर जे काही वेगळे खर्च त्यांच्या मागे लावण्याचे प्रयत्न दिसतात त्यातून काय घडेल ते लवकरच दिसेलच आपल्याला. वरूमध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज, दे धडक बेधडक.